आवाज कुणाचा? शिवसेनेचा. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. बोललेली नाही आहे. आमची अजूनही महाविकास आघाडीची बोलणी चालू आहे. नगराध्यक्ष सोडून आम्ही इतर सीटसाठी त्यांच्या काही ठराविक सीटसाठी आम्ही आमचे तालुका प्रमुख त्यांच्याशी बोलत होतो. कारण नगराध्यक्ष ही सीट आम्ही माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नगराध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आम्ही लढवीत आहोत आणि बाकी आमचे 20 सीट आज तयार आहे. चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. चौरंगी लढत होणार. काय विजन असणार आहे? कारण एकदा नगराध्यक्षपद तुम्ही भूषवलेलं. वेंगुर्ल्याचा विकास, वेंगुर्ल्याचे रस्ते, मच्छीमारांचा प्रश्न, अपंगांचा प्रश्न, आमच्या मागासवर्गीय लोकांची वस्ती आणि इथं वेंगुर्ला शहरातील इतर जे आपले लोक आहेत त्यांच्याकडे पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे, परत रस्त्यांचा गटारांचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, मच्छीमार बांधवांसाठी काही इथं मच्छी मार्केट सुधारणं गरजेचं आहे. अशा विविध गोष्टी अजून शहरामध्ये आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामार्फत नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून येऊन आमच्या करण्याचा मानस आहे. किती नगरसेवकसाठी जागा अर्ज दाखल? आम्ही आज 18 अर्ज दाखल केलेले आहेत. एक नगराध्यक्ष आणि 2 अर्ज आमचे ऑफलाईन काही वेळात पूर्ण होते, म्हणजे 20 अर्ज आमचे पूर्ण होते. निकम साहेब, दावा केला जातोय की वेंगुर्ल्यात विकास झाला, तर गेल्या 5 वर्षात वेंगुर्ल्याचा विकास झाला असं आपल्याला वाटतं का? वेंगुर्ल्याचा विकास झाला. वेंगुर्ल्याचे रस्ते बघा. वेंगुर्ल्याचा एक रस्ता असा दाखवा की चांगला कुठे आहे. पण शहरातील रस्ते एवढे खराब झालेले आहेत की 5 वर्षात यांनी सत्ता बघूनचा एकही रस्ता चांगला आलेला नाही. त्या रस्त्याचं पहिलं म्हणजे काम करणं फार गरजेचं आहे. गल्लीबोळातील रस्ते खराब झालेले आहेत. कोण जबाबदार आहे असं वाटतं विकास? त्याला मागील बॉडी भाजपची बॉडी होती, ती बॉडी जबाबदार याला. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची तुमची थेट लढत आहे. कसं बघता लढते का? आम्ही आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आम्ही आमच्या पक्षाचे सर्व नगरसेवक उभे केले आहेत. आम्ही विकासाच्या मुद्द्याला आम्ही घेऊन पुढे चालत आहोत आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही आजची निवडणूक आहे ती आम्ही लढवत आहोत. आणि काय सांगताय, पुढच्या 5 वर्षात जर तुम्हाला सत्ता दिली तर तुम्ही नेमकं काय करणार आहात? आम्ही 5 वर्षाचं आम्हाला लोकांनी जर सत्ता दिली तर आमचा प्राधान्य प्रश्न असेल की नागरिकांचा इथं हॉस्पिटलचा प्रश्न आहे. हॉस्पिटलमध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुसज्ज असं हॉस्पिटल बांधलेलं आहे, पण त्यामध्ये डॉक्टरची सुविधा नाही आहे. ती प्राधान्य आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आणि तरुण जे आहेत 10वी 12वी पास झाल्यानंतर त्यांना कोचिंग क्लास नाहीत, ते नगरपालिकेमध्ये कोचिंग क्लास आम्ही मोफत देणार आहोत. UPSCचे क्लास इथे कुठे जवळपास नाहीत, ते नगरपालिके थ्रू कसं आपल्याला देता येईल ते आपण बघणार आहोत. आणि त्याशिवाय अपंग आपले म्हणा की दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी एक स्वतंत्र कक्ष इथं निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आणि शहरात रस्ते जे आहेत, रस्ते म्हणा, पाणी म्हणा, विजेचा प्रश्न आहे प्रलंबित आहे, तो प्राधान्याने आम्ही सोडवणार.